आपलं सोर्सेस ऑफ सप्लाय पूर्ण कम्प्लीट झालं. आता पुढचा चॅप्टर आहे आपला डॉक्युमेंटेशनचा. ठीक आहे. रिलीज प्रोसिजर्स. आता ॲक्च्युली रिलीज प्रोसिजर किंवा रिलीज स्ट्रॅटेजी काय असते तुला काय वाटतं? कन्फर्मेशन नाही, कन्फर्मेशन नाही. कन्फर्मेशन आपल्याला व्हेंडरकडून भेटतं. नाही, समजा आपण कोणत्या मॅनेजरकडे दिले समजा तो आपल्याला एक कन्फर्मेशन देईल का? हां, बरोबर. तर त्याला आपण कन्फर्मेशन नाही म्हणत, त्याला अप्रुव्हल. ठीक आहे. तर बेसिक ते आयडिया जर तीच आहे. आपल्याला जो काय आपण PR बनवतोय किंवा PO बनवतोय, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट बनवतोय, त्यांच्यासाठी अप्रुव्हल पाहिजे बेसिकली. ठीक आहे. तर आता इथे आपला पहिला लेसन जर म्हटला रिलीजिंग पर्चेसिंग डॉक्युमेंट्स. ठीक आहे. पर्चेसिंग डॉक्युमेंट्स सगळ्यात अगोदर आहे का पर्चेसिंग डॉक्युमेंट्स. तर आपल्याकडे डॉक्युमेंट्स काय काय आहेत पर्चेसिंगचे? PO, PR, अजून काय? GR पण नाही, आपल्याला रिलीज करायचे. PO, PR अप्रुव्हल पाहिजे. तर आपल्याकडे जे आहेत ते तुझे कॉन्ट्रॅक्ट किंवा शेड्यूलिंग ॲग्रीमेंट. ठीक आहे. हे तुझे पर्चेसिंग डॉक्युमेंट्स आहेत. आता याच्यामध्ये सेग्रिगेशन होतं. ठीक आहे. सेग्रिगेशन काय तुझं? तर एक तुझं असतं इंटरनल पर्चेसिंग डॉक्युमेंट आणि दुसरा आहे तुझा एक्सटर्नल पर्चेसिंग डॉक्युमेंट. ठीक आहे. तर हा जो PR आहे, ठीक आहे, हा तुझा आहे तो इंटरनल पर्चेसिंग डॉक्युमेंट. का? कारण आपण ज्यावेळेस रिक्वेशन बनवतोय ती आपल्या इंटरनल पर्पजसाठी आहे, ही आपण व्हेंडरला देत नाही. ठीक आहे. म्हणजे ही कंपनीच्या बाहेर जात नाही, म्हणून ही इंटरनल आहे. त्या व्यतिरिक्त PO आपण काढतोय तो एखाद्या व्हेंडरसाठी जाणार आहे. म्हणजे हा एक आपला काय झाला एक्सटर्नल व्हेंडर झाला. ठीक आहे. परत कॉन्ट्रॅक्ट बनवला. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट बनवला तो पण आपला एक्सटर्नल व्हेंडर जाणार आहे. किंवा आपण एखादी शेड्युलिंग ॲग्रीमेंट बनवली ती सुद्धा एक्सटर्नल व्हेंडरला जाणार आहे. तर हे जे एक्सटर्नल डॉक्युमेंट्स आहेत, PO, कॉन्ट्रॅक्ट, शेड्युलिंग ॲग्रीमेंट, याला आपण म्हणतो एक्सटर्नल पर्चेसिंग डॉक्युमेंट्स. आणि जे PR आहे हिला आपण म्हणतो इंटरनल पर्चेसिंग डॉक्युमेंट. ठीक आहे. आता याच्या बेसिसवरती सुद्धा तुझी रिलीज स्ट्रॅटेजी डिपेंड करते. बेसिकली तुझे रिलीज स्ट्रॅटेजीचे 2 टाईप असतात. ठीक आहे. एक असतो तुझा आयटम लेवल रिलीज आणि दुसरा असतो ओव्हरऑल रिलीज. ठीक आहे. ओके. हा तुझा आयटम लेवल आणि ओव्हरऑल रिलीज. ठीक आहे. हे बेसिक तुझे 2 टाईप आहेत. इकडे देतो किंवा याला आपण असं म्हणू शकतो हेडर लेवल रिलीज. ठीक आहे. तर आपण आज PR बघणार आहे, इंटरनल बघणार आहे फक्त. ठीक आहे. PO वगैरे आपण नंतर बघू. तर जर आपण पर्टिक्युलरली PR बघतो परचेस रिक्वेस्ट, तर याच्यामध्ये तुला आयटम लेवलला पण रिलीज करता येतं. त्याला आपण आयटम लेवल रिलीज पण करता येतं, प्लस तुला ओव्हरऑल रिलीज सुद्धा करता येतं. ठीक आहे. हे झालं आयटम लेवल आणि रिलीज. आता याच्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स काय? नावामध्ये समजतं आपल्याला बऱ्यापैकी, पण तुला काय वाटतंय की एक्झॅक्टली काय काय असतं याच्यामध्ये? आयटम लेवल रिलीज म्हणजे एखाद्या मटेरियलसाठी. बरोबर. आता PR मध्ये आपण जर बघू इकडे, इथे आपण गेलो आणि फॉर एक्झाम्पल एखादी PR ओपन केली. ठीक आहे. इथे लाईन आयटम. ठीक आहे. इथे 10, 20, 30, 40 असे मल्टिपल आयटम असू शकतात. जर आपल्याला पर्टिक्युलरली आयटम लेवलच्या बेसिसवरती जर याला रिलीज करायचं तर आपण आयटम लेवल रिलीज करू शकतो. ठीक आहे. किंवा आपल्याला यामध्ये 10 लाईट आयटम असतील तर 10ची मिळून एखादी प्राइस असणार, 1 लाख 2 लाख काहीतरी. त्याच्या बेसिसवरती जर मला याला अप्रुव्हल पाहिजे, ठीक आहे, तर मी
ओव्हरऑल रिलीज करणार. तो झाला तुझा बेसिक डिफरन्स. आयटम लेवल रिलीज आणि ओव्हरऑल रिलीज. आता आपल्याकडे दोन प्रोसिजर्स आहेत त्याच्या रिलीज प्रोसिजर्स. ठीक आहे, एक रिलीज प्रोसिजर असेल तुझी विदाउट क्लासिफिकेशन, दुसरी असेल तुझी विथ क्लासिफिकेशन. ठीक आहे, या दोघांमध्ये डिफरन्स काय? विदाउट क्लासिफिकेशन मध्ये मॅन्डेटरीली आपल्याला फक्त ओके, इथे विदाउट क्लासिफिकेशन मध्ये मॅन्डेटरीली आपल्याला आयटम लेवल रिलीज करावं लागतं. विदाउट क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला ओव्हरऑल रिलीजचा ऑप्शन नसतो. ठीक आहे, विथ क्लासिफिकेशन मध्ये मला आयटम आहे प्लस ओव्हरऑल दोन्ही ऑप्शन भेटतात. जर मला वाटलं आयटम लेवलवरती करायचं तर मी आयटम लेवलवरती रिलीज करू शकतो, किंवा ओव्हरऑल करायचं असेल तर मी ओव्हरऑल करू शकतो. पण कुठे? फक्त विथ क्लासिफिकेशन मध्ये. विदाउट क्लासिफिकेशन मध्ये ते पॉसिबल नाही. ठीक आहे, आता जर मी एक्सटर्नल डॉक्युमेंट्स घेतोय, ठीक आहे, एक्सटर्नल डॉक्युमेंट्स जसं आता इथे आयटम लेवल आणि ओव्हरऑल रिलीज आपल्या कशासाठी आहे? PR साठी. ठीक आहे, पण एक्सटर्नल डॉक्युमेंट्स हे मॅन्डेटरी तुझे हेडर लेवलवरतीच रिलीज होतात. ठीक आहे, हे जे एक्सटर्नल डॉक्युमेंट्स आहेत याला आयटम लेवल रिलीज नसते. ओके, आता जर याला आयटम लेवल रिलीज नाही तर मी याच्यापैकी या दोन प्रोसिजर्स आहेत माझ्या, या दोघं प्रोसिजर पैकी कोणती प्रोसिजर इथे यूज करू शकतो? बरोबर, इथे मी फक्त विथ क्लासिफिकेशनच यूज करू शकतो. विथ क्लासिफिकेशनच्या ऐवजी मला दुसरा ऑप्शन इथे भेटत नाही. ठीक आहे, POच्या केसमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टच्या केसमध्ये मॅन्डेटरी मला विथ क्लासिफिकेशनच यूज करायचं आहे. विदाउट क्लासिफिकेशन मला यूज करता नाही. आणि विदाउट क्लासिफिकेशनची कंडिशन काय? मी याला फक्त आयटम लेवललाच रिलीज करू शकतो, याला ओव्हरऑल लेवलला रिलीज करू नाही शकत. ठीक आहे, आता फक्त ही एकच कंडिशन नाही विदाउट क्लासिफिकेशन मध्ये. इथे माझा सपोज आता हा PR ओपन केला मी, ठीक आहे, हा PR. इथे फॉर एक्झाम्पल मला अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी, आयटम कॅटेगरी, ठीक आहे, क्वांटिटी आहे, युनिट आहे, ठीक आहे, मटेरियल ग्रुप आहे, प्लांट आहे, त्याच्यानंतर इथे याची प्राइस आहे व्हॅल्युएशनमध्ये, हे तुझी व्हॅल्युएशन प्राइस आहे. ठीक आहे, मला अशा काहीतरी कंडिशनच्या बेसिसवरती मी रिलीज करणार आहे. रिलीज करणार म्हणजे अप्रुव्हल करणार आहे. आता जनरली इंडस्ट्रीमध्ये कसं असतं, मला जर अप्रुव्हल पाहिजे तर मी कोणाकडे जाणार आहे? सुपरवायझरकडे जाणार आहे किंवा मॅनेजरकडे जाणार आहे. ठीक आहे, मी त्यांना काय दाखवणार आहे की असं असं मटेरियल आहे, हे मटेरियल आहे, ह्या प्लांटमध्ये ह्या परचेसिंग ग्रुपने ऑर्डर करणार आहे. ठीक आहे, आणि त्याची किंमत ही असणार आहे. तर ही जर किंमत माझी 1 लाखाच्या वरती जात असेल तर मला अप्रुव्हलला द्यायचं. जर याच्या खाली असेल तर मला कदाचित अप्रुव्हल नको. ठीक आहे, मग इथे कंडिशन काय आली? जर माझं मटेरियल हे, त्यानंतर माझा मटेरियल ग्रुप हा आहे, ठीक आहे, प्लांट हा आहे, एक परचेसिंग ग्रुप आहे आणि त्याची एवढी एवढी किंमत होती, तर मला अप्रुव्हलला द्यायचं. म्हणजे ह्या जो झाला तुझ्या त्या कॅरेक्टरिस्टिक झाला किंवा ह्या कंडिशन्स तू मेंटेन करतोय. या कंडिशनच्या बेसिसवरती हा जो PR आहे तो सुपरवायझरकडे जायला पाहिजे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरी किंमत असेल तर तो मॅनेजरकडे जायला पाहिजे. ठीक आहे, ह्या कंडिशन्स आपण मेंटेन करतो. तर ज्यावेळेस आपण विदाउट क्लासिफिकेशन यूज करतो, ठीक आहे, त्या केसमध्ये आपल्याकडे त्या कंडिशन्स किंवा आपण त्याला म्हणू कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे, त्या कोणकोणत्या असतात? त्या असतात अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी, मटेरियल ग्रुप, प्लांट आणि व्हॅल्यू किंवा याला अमाऊंट म्हणू शकतो. ठीक आहे, या 4 कंडिशन आहेत तुला कुठे? विदाउट क्लासिफिकेशन मध्ये. ह्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या व्यतिरिक्त तू कुठली दुसरी ॲडिशनल कॅरेक्टरिस्टिक्स यूज नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल तुला इथे यूज करायचं झालं परचेस ग्रुप,
तू विदाउट क्लासिफिकेशन मध्ये परचेस ग्रुप यूज नाही करू शकत. तुला इथे व्हेंडर यूज करायचा आहे, तो यूज नाही करू शकत. मॅन्डेटरी तुझ्याकडे काय फक्त 4च गोष्टी आहेत. तर तुला ह्या गोष्टी यूज करायच्या तर तू कुठे यूज करशील? या विथ क्लासिफिकेशन मध्ये यूज करशील. ठीक आहे, समजला डिफरन्स काय दोघांमध्ये? विथ क्लासिफिकेशन मध्ये आयटम प्लस ओव्हरऑल दोन्ही यूज करू शकतो. आणि इथे तुला दुसरी कंडिशन, दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स यूज करायची आहे ज्याच्या बेसिसवरती तुला याला रिलीज करायचं आहे. ठीक आहे, किंवा याला तुला त्या कंडिशनच्या बेसिसवरती सुरुवातीला याला ब्लॉक करून ठेवायचं आहे. जोपर्यंत जो सुपरवायझर आहे किंवा मॅनेजर आहे तो अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत हा जो पी आर आहे तो रिलीज व्हायला नको. तर कोणत्या कंडिशन्स असतील? इथे समजा पीओ असेल तुझा, इथे परचेस ऑर्डर टाकला. ठीक आहे, तर तो विदाउट क्लासिफिकेशन मध्ये यूज नाही करता येणार. पण ह्या 4 कंडिशन्स, 4 कॅरेक्टरिस्टिक्स प्लस ह्या अदर कॅरेक्टरिस्टिक्स तू कुठे यूज करू शकतो? विथ क्लासिफिकेशन प्रोसिजर मध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर थेरॉटिकल पार्ट तर हाच होता. हा अजून एक गोष्ट, ज्यावेळेस तू विथ क्लासिफिकेशन यूज करतो, ठीक आहे, पी आर रिलीज साठी विथ क्लासिफिकेशन तू यूज नाही करू शकत. विदाउट क्लासिफिकेशन यूज करतोय तर विथ क्लासिफिकेशन तुला यूज करता नाही येणार, हा डिॲक्टिवेट होऊन जाईल. जर तू विथ क्लासिफिकेशन यूज करतोय तर विदाउट क्लासिफिकेशन यूज नाही करता येणार. म्हणजे तुला ही प्रोसिजर यूज करायच्या अगोदर कुठलीही आयटम लेवल किंवा ओव्हरऑल तुला आधी तर हे डिसाईड करायचं आहे आयटम लेवलला करायचं आहे की ओव्हरऑलला करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुला हे पण डिसाईड करायचं आहे की तुला विथ क्लासिफिकेशन पाहिजे की विदाउट क्लासिफिकेशन पाहिजे. एक केली तर दुसरे काम नाही करत. तर मोस्टली काय करणार आहे आपण? विथ क्लासिफिकेशन करू शकतो. ठीक आहे, आता आपण जर सिस्टम मध्ये गेलो, SPRO SAP रेफरन्स IMG मटेरियल्स मॅनेजमेंट परचेसिंग परचेस रिक्विजिशन, इथे रिलीज प्रोसिजर्स याला एक्सपांड केलं. इथे तुला ऑप्शन आहे सेटअप प्रोसिजर विदाउट क्लासिफिकेशन. ठीक आहे, आणि दुसरी काय प्रोसिजर विथ क्लासिफिकेशन. ठीक आहे, दोघी ऑप्शन आहे तुझ्याकडे. आता जर मी विदाउट क्लासिफिकेशन घेतली तर मला बाय डिफॉल्ट 4च गोष्टी यूज करायच्या आहेत. ठीक आहे, इथे जर मी गेलो फॉर एक्झाम्पल, इथे मला कॅरेक्टरिस्टिक्सचा ऑप्शन नाही. ठीक आहे, इथे जर मी जातोय प्रोसिजर विथ क्लासिफिकेशन, इथे मला कॅरेक्टरिस्टिक्सचा ऑप्शन होतो. ठीक आहे, जिथे मी माझ्या मर्जीने कॅरेक्टरिस्टिक्स मेंटेन करू शकतो. तर आता काय करतो आपण ही यूज करू विथ क्लासिफिकेशन. तो प्रॅक्टिससाठी नंतर विदाउट क्लासिफिकेशन ट्राय करून बघशील. प्रोसेस सेम दोघांची, काहीच बदल नाही. ठीक आहे, आता त्या अगोदर आपण एक्सेल शीटमध्ये एकदा आपल्याला कोणती स्ट्रॅटेजी बनवायची ती बघू. रिलीज ग्रुप स्ट्रॅटेजी, आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लागतील. क्लास लागेल आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक्स लागतील. ओके, या गोष्टी काय मी सांगतो तुला अगोदर. आता कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मला पाहिजे डॉक्युमेंट टाईप. मला रिलीज प्रोसिजर जर पाहिजे तर कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या बेसिसवरती मी माझा पी आर रिलीज करणार आहे किंवा ह्या गोष्टी असतील त्यावेळेस माझा पी आर अगोदर ब्लॉक राहणार, मग तो अप्रुव्हलला जाणार. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल मला डॉक्युमेंट टाईपच्या बेसिसवरती पाहिजे, मला प्लॅनच्या बेसिसवरती पाहिजे, परचेसिंग ग्रुप आणि व्हॅल्यू. ठीक आहे, 4 गोष्टी मला पाहिजे. आता मी ज्यावेळेस त्या सिस्टम मध्ये जातो, मला स्क्रीनवरती जेवढ्या फील्ड दिसत आहेत, ठीक आहे, त्या सगळ्यांच्या बेसिसवरती मी कॅरेक्टरिस्टिक्स मेंटेन करू शकतो. मला काहीच हरकत नाही. पण जनरली आपण अशा काहीतरी लिमिटेड गोष्टी सिलेक्ट करतो की ज्याच्या बेसिसवरती आपण डिफाईन करू शकतो की मला याला रिलीज करायचं की नाही करायचं. तर मी बेसिकली काय घेतलं, इथे डॉक्युमेंट टाईप आहे माझा MB. ठीक आहे, हा डॉक्युमेंट टाईप झाला. त्याच्यानंतर मी काय घेतलं, प्लांट. मला एका प्लांटवरती रिलीज पाहिजे
तो प्लांट मी घेणार, मला परचेस ग्रुप टाकायचा इथे, ठीक आहे. हा परचेस ग्रुप असेल तरच मला त्याला अप्रुव्हलला पाठवायची, आणि प्राइस सोल्युशनमध्ये ही काय जी प्राइस असेल माझी त्याच्या बेसिसवरती मला अप्रुव्हलला पाठवायची, ठीक आहे. ह्या 4 गोष्टी मी घेतल्या. आता इथे रिलीज स्ट्रॅटेजी, इथे जे मी कॉम्बिनेशन देणार आहे ते कॉम्बिनेशन वेगवेगळं असू शकतं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी डॉक्युमेंट टाईप घेतला NB, इथे प्लांट घेतला P001, इथे परचेसिंग ग्रुप घेतला 250, आणि इथे प्राइस घेतली फॉर एक्झाम्पल मी अप टू 1 लाख, ठीक आहे. आता ही जी अप टू 1 लाख घेतली, आणि अजून एक घेतो मी फॉर एक्झाम्पल NB P001च घ्यायचा आहे मला परचेसिंग ग्रुप 250 घ्यायचा आहे, पण इथे काय म्हणतोय मी मोर दॅन 1 लाख, ठीक आहे. जर माझी किंमत 1 लाखापर्यंत असेल तर मला एका माणसाने फॉर एक्झाम्पल इथे सुपरवायझरनी रिलीज करायला पाहिजे, ठीक आहे. 1 लाखाच्या वरती असेल तर मी एक्सपेक्ट करतो की सुपरवायझरने पण करायचं, प्लस मॅनेजरने पण मलाही अप्रुव्हल करून द्यायला पाहिजे, ठीक आहे. तर हे जे सुपरवायझर आणि मॅनेजर हे जे लोक झाले त्यांना आपण सिस्टममध्ये म्हणतो रिलीज कोड्स, ठीक आहे. हे असतात तुझे रिलीज कोड. आता सुपरवायझरला फॉर एक्झाम्पल मी म्हणतो कोड द्यायचा आहे मला, म्हणजे आपण जसं प्लांटला P001 दिलं, डॉक्युमेंट टाईपला NB दिला, तसं मी याला एक कोड दिला फॉर एक्झाम्पल SV, ठीक आहे, सुपरवायझर. आणि इथे सुपरवायझरचा हा SV, मॅनेजरला मी देतो फॉर एक्झाम्पल MG, ठीक आहे. SV म्हणजे सुपरवायझर होईल, मॅनेजर MG होईल माझ्या. त्यानंतर ही एक स्ट्रॅटेजी झाली माझी 1 लाखापर्यंत, ठीक. मी याला एक स्ट्रॅटेजीला नाव देतो R1. त्याच्यानंतर ही दुसरी स्ट्रॅटेजी झाली माझी, हिला मी देतो R2, ठीक आहे. आता ह्या दोन्ही स्ट्रॅटेजीज मी कुठेतरी ग्रुप करणार आहे, एका ठिकाणी जमा करणार आहे, ठीक आहे. तर मी ह्या स्ट्रॅटेजीज ग्रुप करतोय, त्या ग्रुप कशाच्या बेसिसवरती होतात, फॉर ह्या रिलीज कोडच्या बेसिसवरती. ऍक्च्युअल ग्रुप कोणाचा असतो, रिलीज कोडचा असतो, ठीक आहे, की कोणकोणते लोक त्याला अप्रुव्हल देणार आहे, ठीक आहे. आता माझ्या ह्याच्या इथे मल्टिपल स्ट्रॅटेजीज असू शकतात, ठीक आहे, इथे वगैरे 1 2 3 4 असू शकतात, पण माझा ग्रुप काय ह्या 3 4 लोकांचा म्हणून असेल, सुपरवायझर, डेप्युटी मॅनेजर, प्लांट हेड, ठीक आहे, असे लोक असू शकतात. तर ह्या लोकांचा ग्रुप जो असेल त्याला मी त्यांचा एक ग्रुप बनवतो, त्याला एक रिलीज ग्रुप देतो. फॉर एक्झाम्पल इथे मी ग्रुप घेतला G1, ठीक आहे. म्हणजे ही सुद्धा स्ट्रॅटेजी माझी ह्याच ग्रुपमध्ये आली, किंवा ठीक आहे G1 वगैरे चालतो, काही प्रॉब्लेम नाही. G1 मी ग्रुप घेतला, R1 माझी रिलीज स्ट्रॅटेजी झाली. या रिलीज स्ट्रॅटेजीमध्ये माझे हे कॅरेक्टरिस्टिक झाले, ठीक आहे. कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स, डॉक्युमेंट टाईप, प्लांट, परचेसिंग ग्रुप आणि व्हॅल्यू. ह्या कॅरेक्टरिस्टिक्सला आपण एका ठिकाणी ग्रुप करतो, ह्या सुद्धा एका ठिकाणी आपल्याला ग्रुप करून ठेवावा लागतात. तो कुठे ग्रुप करतो आपण, क्लासमध्ये, ठीक आहे. तो क्लासचं नाव वगैरे काय तर आपणच देणार आहे, पण इथे महत्वाची गोष्ट आहे तुझी क्लास टाईप, ठीक आहे. तो क्लास टाईप असतो तुझा 32. हा स्टँडर्ड क्लास टाईप आहे SAPने दिलेला, ठीक आहे. आपल्याला मटेरियलला ग्रुप करायचं आहे, त्याचा वेगळा क्लास टाईप असतो. स्ट्रॅटेजीला आता ग्रुप करायचं आहे, त्याचा वेगळा क्लास टाईप असतो. बॅचेसला ग्रुप करायचे, त्याचा वेगळा क्लास टाईप असतो. प्लांट्सला ग्रुप करायचे, त्याचा वेगळा असतो. आता आपल्याला इथे हे कॅरेक्टरिस्टिक्स ग्रुप करायच्या कशाच्या आहेत, या रिलीज स्ट्रॅटेजीच्या. रिलीज स्ट्रॅटेजीला आपण ग्रुप करतो त्यावेळेस आपण क्लास टाईप यूज करतो 32, ठीक आहे. तर हे झाले तुझे बेसिक आयडिया, हे कशाच्या बेसिसवर तुला रिलीज स्ट्रॅटेजी बनवायची, कोणकोणत्या गोष्टी तुला इथे लागणार आहे, ठीक आहे. आता आपण सिस्टममध्ये जाऊ बनवायला. सगळ्यात अगोदर आपल्याला बनवायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स. या कॅरेक्टरिस्टिक्स आपण आधी बनवू, त्याच्यानंतरच आपण त्याला एखाद्या ग्रुपमध्ये टाकू शकतो, ठीक आहे. तर मी इथे जातो, SAP रेफरन्स IMG,
मटेरियल्स मॅनेजमेंट, परचेसिंग, परचेस रिक्विजिशन, रिलीज प्रोसिजर विथ क्लासिफिकेशन देतोय. आता सगळ्यात अगोदर एडिट कॅरेक्टरिस्टिक्स इथे गेलो. मला इथे कॅरेक्टरिस्टिक्स टाकायची आहे. माझी कॅरेक्टरिस्टिक्स आता कोणती आपण करतोय डॉक्युमेंट टाईप. ठीक आहे, इथे मी ही टेक्स्ट फील्ड आहे, इथे तू काही टाकू शकतो तुझ्या मर्जीने. ठीक आहे, इथे मी टाकतो फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट अंडरस्कोर टाईप. ठीक आहे, हे टाकलं आणि इथे मी एकतर एंटर करू शकतो किंवा क्रिएटवरती क्लिक करू शकतो. याला क्रिएट केलं. आता इथे मला डिस्क्रिप्शन द्यायचं. इथे काय लिहिणार मी, डॉक्युमेंट टाईप फॉर रिलीज स्ट्रॅटेजी फॉर PR रिलीज. ठीक आहे, स्टेटस बाय डिफॉल्ट तुझं रिलीज असतं. डेटा टाईप, आता हा जो डॉक्युमेंट टाईप आहे आपला NB UB वगैरे वेगवेगळे डॉक्युमेंट टाईप असतात. ठीक आहे, तो कोणत्या टाईपचा आहे ही तुझी प्रोग्रामिंगसाठी किंवा ॲपमध्ये बॅकएंडमध्ये जे फील्ड्स काम करायला लागतात, प्रत्येक गोष्टीला फील्ड म्हणतो आपण. ठीक आहे, तुझी फील्ड असते ती तुझी न्यूमेरिक फील्ड आहे का, कॅरेक्टरिस्टिक्स फील्ड आहे का, डेटची फील्ड आहे, ठीक आहे, टाईमची फील्ड आहे वगैरे, त्या बेसिसवरती आपण इथे डिफाईन करतो. आता आपला हा जो डॉक्युमेंट टाईप आहे हा कॅरेक्टर आहे. ठीक, मी याला कॅरेक्टर देतो. त्यानंतर मॅक्झिमम लेंथ काय असते आपल्या कॅरेक्टरची, जर तू इथे बघितलं बंद इथे NB 2 आहे, PPS1 4 कॅरेक्टर्स आहेत, WWW 4 कॅरेक्टर्स, झी कॅप, GCON वगैरे सगळे मॅक्झिमम किती कॅरेक्टर्स आहेत आपल्याकडे, 4. तर इथे आपण काय टाकणार, नंबर ऑफ कॅरेक्टर्स 4. ओके, कॅरेक्टर लेंथ झाली माझी 4. त्यानंतर व्हॅल्यू असाइनमेंटमध्ये काय, मी ज्यावेळेस ही व्हॅल्यू एंटर करणार आहे, मेंटेन करणार आहे कुठेतरी, इथे मी काय NB डॉक्युमेंट टाईप देतोय. ठीक आहे, इथे NB येतोय. NBच्या ऐवजी मला अजून कुठले डॉक्युमेंट टाईप कन्सिडर करायचे आहेत का, ज्यावेळेस मी प्लॅन कन्सिडर करतो ह्या P001च्या ऐवजी मला दुसरे प्लॅन सुद्धा कन्सिडर करायचे आहेत का, करायचे असतील तर मी करायचे असतील तर मी ते मल्टिपल ॲट्रिब्यूट ठेवणार, मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स ठेवणार. जर मला नको आहेत मल्टिपल तर मी काय करणार, सिंगल घेणार. ठीक आहे, आता मी काय घेतो, सिंगल, मला NB साठीच पाहिजे सिंगल. ठीक आहे, मी सिंगल घेतो. तर इकडे त्यानंतर इथे जायचं ॲडिशनल डेटामध्ये. ॲडिशनल डेटामध्ये इथे आहे तुझं टेबल फील्ड आणि फील्ड नेम. ठीक आहे, इथे टेबल असतो, इथे तुझी फील्ड असते. आता आपण डॉक्युमेंट टाईप घेतो. ठीक आहे, सिस्टमला कसं समजणार की मी कोणत्या फील्डला टार्गेट करतो की कोणत्या फील्डच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन मेंटेन करणार आहे. ठीक आहे, तर मला इथे फील्ड टाकायची आहे. तर बाय डिफॉल्ट तर नाही म्हणणार, SAP मध्ये ज्यावेळेस आपण PR रिलीज करतो, PR साठी आपल्याकडे टेबल असतो CE बाण. ठीक आहे, हा टेबल आहे किंवा डेटा स्ट्रक्चर म्हणता येईल. CE बाण तुझा असतो, PO साठी तुझा असतो CEKKO. ठीक आहे, हे तुझे टेबल्स आहेत. आता ह्या ज्या फील्ड्स आहेत, डॉक्युमेंट टाईप झाल्या, प्लॅन झाली, परचेसिंग ग्रुप झाली, व्हॅल्यू झाली, ही आपल्याला ह्या टेबलमध्ये भेटणार आहे. PR असेल तर CE बारमध्ये भेटेल. ह्याच फील्ड, सिमिलर फील्ड आपल्याला PO मध्ये बघायच्या तर आपल्याला ह्या CKKO मध्ये भेटेल. ठीक आहे, आणि ह्या शोधायच्या कशा, ह्या फील्ड्सचा टेक्निकल नेम शोधायचं कसं, तर ते आपण एकतर SE11 मध्ये बघू शकतो किंवा SE16 मध्ये सुद्धा बघू शकतो. आता इथे आलो मी, टेबल टाकला CE बाण. ठीक आहे, आता मला फील्ड नेम माहिती नाही, एकतर मी इथे F4 करून शोधू शकतो किंवा काय माझ्याकडे ऑप्शन, मी जातो SE11 मध्ये, डेटाबेस टेबल CE बाण आणि डिस्प्ले. इथे मला ह्या टेबलमध्ये, या स्ट्रक्चरमध्ये CE बाणमध्ये कोणकोणत्या फील्ड्स अवेलेबल आहेत सगळ्या इथे दिसतात. म्हणजे मी माझ्या रिलीज स्ट्रॅटेजीमध्ये ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स यूज करू शकतो. ठीक आहे, आता मला काय पाहिजे, डॉक्युमेंट टाईप. इथे डिस्क्रिप्शन बॉक्स, परचेस रिक्विजिशन, डॉक्युमेंट टाईप. ठीक आहे, मग ही तुझी फील्ड झाली.
हे टेक्निकल नेम झालं BSART. ठीक आहे, त्याला कॉपी केलं. प्लस इथे तुला हे पण समजतं डेटा टाईप कोणता, कॅरेक्टर आहे, ठीक आहे, क्वांटिटी आहे, हे बघ डेट आहे DATS, न्यूमरिक आहे, कुठे गेला न्यूमरिक, इथं न्यूमरिक आहे. ठीक आहे, इथे समजतं आपल्याला की नक्की एक्झॅक्टली आपला डेटा टाईप कोणता. ठीक आहे, आता आपल्याला काय पाहिजे, डॉक्युमेंट टाईप. हा होता माझा डॉक्युमेंट टाईप BSART. ठीक आहे, याला घेतला, इथे मी फील्ड नेम टाकतो BSART, याला एंटर करतो. सिस्टम काय म्हणते, फॉर्मॅट डेटा यूज फ्रॉम ABAP डिक्शनरी. ती जी होती, आता आपण जे C11 बघितलं ती होती आपल्या ABAP डिक्शनरी. ठीक आहे, तिथून ज्या काय गोष्टी याला सिस्टमला पाहिजे डिटर्मिनेशनसाठी, सिस्टम तिथून या सगळ्या गोष्टी पुल करते. त्याला मी कंटिन्यू करतो. ठीक आहे, माझा डेटा मेंटेन झाला. ॲडिशनल डेटामध्ये माझा टेबल वगैरे मेंटेन झाला. या बाकीच्या गोष्टी मला इनपुट नाही केल्या तरी चालतात. ठीक आहे, आता इथे व्हॅल्यूज आहेत, या व्हॅल्यूज मॅन्युअली नाही मेंटेन करायच्या आपल्याला. का, कारण आपण इथे ॲडिशनल डेटामध्ये फील्ड देऊन ठेवली आहे. सिस्टम आता स्वतः चेक करत जाणार तिथल्या गोष्टी. ठीक आहे, याला सेव्ह करतो. डॉक्युमेंट टाईप. ठीक आहे, माझी कॅरेक्टरिस्टिक्स बनली. ही कॅरेक्टरिस्टिक्स मी ठेवतो. डॉक्युमेंट टाईप. त्यानंतर मला काय बनवायचं आता, प्लांट. प्लांट एंटर. does not begin with a letter. ओके, लेटर पाहिजे. ठीक आहे, सकाळ त्याला प्लांट अंडरस्कोर 2025 क्रिएट प्लांट 2025 फॉर PR रिलीज. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मी काही देऊ शकतो. त्याच्यानंतर प्लांट सुद्धा माझी कॅरेक्टरिस्टिक्स फील्ड आहे. कॅरेक्टरिस्टिक्स घेतली. प्लांट सुद्धा माझा 4 कॅरेक्टरिस्टिक्सचा असतो. ॲडिशनल डेटामध्ये जाणार. इथे टेबल माझा C1 आणि ते प्लांट बघितलं तर मी हा इथं माझा प्लांट आहे, वर्क्स WERKS ही माझी फील्ड आहे. ही घेतली, तिथे एंटर करतो, सेव्ह. ठीक आहे, माझी कॅरेक्टरिस्टिक्स मेंटेन झाली. प्लांट. आता मला काय पाहिजे, परचेसिंग ग्रुप. PGRP अंडरस्कोर 2025 फॉर एक्झाम्पल क्रिएट परचेस ग्रुप फॉर रिलीज. ठीक आहे, ही सुद्धा माझी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. नंबर कॅरेक्टर्स आता बघून परचेसिंग ग्रुप ना 3 नसता वाटतं आय गेस. हे परचेसिंग ग्रुप. ठीक आहे, लेंथ किती आहे तुझी 3 आहे आणि फील्ड आहे EKGR. तर इथे मी टाकतो 3. ॲडिशनल डेटा C1 EKGR. आता आहे माझी व्हॅल्यू. ठीक आहे, आता जर मला व्हॅल्यू मेंटेन करायची, इथे फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतो व्हॅल्यू अंडरस्कोर 2025. तर इथे मी डेटा टाईप घेणार आहे तुझा करन्सी, कारण की अमाऊंट आहे आपली प्राईज आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन लिहितो मी
इथे मला डिसाईड करायचं असतं की मला आयटम लेवलला रिलीज करायचं की ओव्हरऑल रिलीज करायचं. का डिसाईड करायचं? कारण जर आयटम लेवलची रिलीज करायची तर माझ्याकडे आयटम लेवलसाठी फील्ड वेगळी असते. जर मला हेडर लेवलला किंवा ओव्हरऑल रिलीज करायचं आहे तर माझी फील्ड वेगळी असते. टेक्निकल फील्ड अमाऊंटची वेगवेगळी असते. ठीक आहे. त्यासाठी तर मी आता इथे फॉर एक्झाम्पल मला आयटम लाईन आयटम करायचं आहे. ठीक आहे. नंबर ऑफ कॅरेक्टर्स करन्सीमध्ये 15 मॅक्झिमम. करन्सी माझी या सिस्टममध्ये INR आहे का आपली? INR. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण बघितलं इथे मला एक रेंज द्यायची अप टू 1 लाख. म्हणजे काय म्हणतोय मी 0 पासून 1 लाखापर्यंत. परत इथे 1 लाखापासून वरती इथे मी काय म्हणतोय मी एक रेंज देतोय पर्टिक्युलर. मी एक फिक्स व्हॅल्यू देतोय का? नाही देते. इथे मी काय प्लांटमध्ये डॉक्युमेंट टाईपला मी एक फिक्स व्हॅल्यू देत होतो. ठीक आहे. पण इथे माझी फिक्स व्हॅल्यू राहणार आहे का? नाही राहणार आहे. ठीक आहे. म्हणून इथे मी इंटरवल सिलेक्ट करणार. इंटरवल व्हॅल्यू अलाउड. ठीक आहे. सिंगल व्हॅल्यू राहणार आहे लाईन आयटमची करतो आपण. ठीक आहे. तर इंटरवल घेतो. एका रेंजमध्ये मला व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी मी इथे इंटरवल सिलेक्ट करणार. ॲडिशनल डेटामध्ये जाणार. इथे माझा टेबल आहे सी बाण. ठीक आहे. आता मला फील्ड बघायची आहे. मी जर फील्ड चुकीची टाकली तर माझी स्ट्रॅटेजी चुकून जाईल. मला आता आयटम लेवलला करायचं आहे. मी इथे जातो. इथे नेट अमाऊंट होती का? व्हॅल्यू हे बघ टोटल व्हॅल्यू ऑफ आयटम. ही व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू ऑफ आयटम ही आयटमची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. काय ती GSWRT. आणि मला जर ओव्हरऑल रिलीजसाठी बघायची आहे तर ओव्हरऑल रिलीज ऑफ परचेस रिक्वेशन GSFRG. ओके ही सॉरी GFWRT. GFWRT तुझी टोटल व्हॅल्यू ऑफ रिक्वेशन फॉर ओव्हरऑल रिलीज प्रोसिजर. काय टोटल व्हॅल्यू कशासाठी? ओव्हरऑल रिलीज प्रोसिजरसाठी. जर मला ओव्हरऑल करायचं असेल रिलीज, ठीक आहे, स्ट्रॅटेजी ओव्हरऑल रिलीज करायची असेल तर मी GSFRG करेल किंवा अगोदरची मी बघितली इकडे वरती कुठे. ठीक आहे. जर लाईन आयटम वरती मला रिलीज करायचं असेल तर मी GSWRT सिलेक्ट करणार. मी आता लाईन आयटम करतोय GSWRT. ठीक आहे. तू नंतर प्रॅक्टिस करशील त्यावेळेस समजा हेडर लेवलची ट्राय करून बघशील. त्याला मी सेव्ह करतो. नंतर कॅरेक्टर्स माझ्या 13 आहे तिथे म्हणून सिस्टमने सुद्धा 13 घेतले. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत. मला सेव्ह करतो. व्हॅल्यू 2024. ठीक आहे. माझे 4 कॅरेक्टरिस्टिक्स तयार झाले. आता मला काय करायचं आहे रिलीज स्ट्रॅटेजी बनवायची. पण त्याच्या अगोदर मला क्लास बनवावा लागेल. ह्याच्या स्ट्रॅटेजी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या एका ठिकाणी ग्रुप करावं लागतील. ठीक आहे. ग्रुप करण्यासाठी मला परत जावं लागणार आहे क्लासिफिकेशनमध्ये. इथून मी बॅक जातो. खाली आहे माझ्याजवळ एडिट क्लासेस. इथे मी नवीन क्लास बनवणार. फॉर एक्झाम्पल इथे येतो PR आयटम रिलीज क्लास. ठीक आहे. हा असं मी नाव देतो याला. इथे क्लास टाईप काय माझा 32. इथे बघू शकतो आपण. हे बघ वेंडरला ग्रुप करायचा असेल 10, कस्टमरला असेल 11. ठीक आहे. आपण मोस्टली बॅच केली 23.
प्लांटला केलं 30. आपल्याला रजिस्टर त्याच्यासाठी पाहिजे म्हणून 32. ठीक आहे. डिस्क्रिप्शन क्लास फॉर PR आयटम रिलीज. ठीक आहे. नंतर इथे जायचं कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. इथे मला कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स ग्रुप करून ठेवायचे आहेत याच्यामध्ये ते मी ते टाकणार. ठीक आहे. मी क्लास घेतो. या 4 मला पाहिजे. डॉक्युमेंट टाईप, डॉक्युमेंट टाईप झाला. त्याच्यानंतर प्लांट, आणि व्हॅल्यू. ठीक आहे. मी ज्यावेळेस एंटर करतो त्याचं डिस्क्रिप्शन, डेटा टाईप काय त्याचा, किती कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुझ्या इथे अपडेट होऊन जातात. त्याला मी सेव्ह करणार. आता माझा कॅरेक्टरिस्टिक झाली, क्लासेस झाले. आता मला रिलीज प्रोसिजर सेटअप करायची आहे. ठीक आहे. इथे मी गेलो, एंटर केलं. मला आणखी काय ऑप्शन आहे. आता मला ऑप्शन येतोय रिलीज ग्रुपचा. ठीक आहे. रिलीज ग्रुप काय असतो, आपण जे आपले अप्रूव्हर आहेत, रिलीज कोड्स आहेत, त्याच्या बेसवरती आपण रिलीज ग्रुप बनवतो. ठीक आहे. तर इथे मी एखादा रिलीज ग्रुप बनवू शकतो. आता इथे ऑलरेडी 2 ग्रुप आहेत. हा मीच बनवला होता. तर इथे एक कंडिशन असते तुला. ठीक आहे. की इथे आपण मॅक्झिमम 2च क्लासेस यूज करू शकतो. ठीक आहे. आणि 2 कोणते, एक तुझ्या आयटम लेवलला रिलीजचा करू शकतो आणि दुसरा एक ओव्हरऑल रिलीजला करू शकतो. ठीक आहे. इथे तेवढी एक कंडिशन आहे. जर इथे मी ॲडिशनल एंट्री टाकायला गेलो, फॉर एक्झाम्पल मी माझा रिलीज ग्रुप काय घेतला, G1. ठीक आहे. क्लास होता माझा, हा क्लास आहे माझा. an entry already exists plus empty. ओके ऑटोमॅटिकली एडिट झालं. ओके. आपण S4 मध्ये ऑटोमॅटिक डिटरमाइन करतोय तो. ठीक आहे. इथे त्याने ऑलरेडी आपण एडिट करायच्या अगोदरच एंट्री घेऊन ठेवलेली आहे. ठीक आहे. फक्त सिस्टमने काय केलं, इथे हा एक इंडिकेटर आहे ओव्हरऑल रिलीजचा. सिस्टम काय म्हणते, एक तर तुमच्याकडे एक आयटम रिलीज पाहिजे आणि एक ओव्हरऑल रिलीज पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर 2 आयटम असतील, 2 आयटम रिलीज असतील तर तो अलाउ नाही करणार. याला मी सेव्ह करायचा ट्राय केला समजा. इथे तो म्हणते प्लीज चेक रिलीज क्लासेस. त्याने सेव्ह नाही केलं. ठीक आहे. अजून सेव्ह नाही केलेलं का, कारण मी याचं पण काढून टाकलं तर काय होतं, तो दोघांना म्हणतोय की दोघं आयटम रिलीज वरती आहे, दोघं मी अलाउ नाही करणार. ठीक आहे. मग मला काय करावं लागेल, हा दुसरा ज्याचा कोणाचा आहे याला मी ओव्हरऑलला करतो, याला मी सेव्ह करतो. आता माझा रिलीज ग्रुप सेव्ह झाला आणि याला कॉम्बिनेशन कशाचं झालं, क्लासला मी कंबाईन केलं. आता जर मला इथे G1 मध्ये ॲडिशनल या क्लासला दुसरी रिलीज ग्रुप ॲड करायचा आहे तर मी ते करू शकतो. ठीक आहे. एक क्लास मी मल्टिपल ग्रुपमध्ये यूज करू शकतो. कसं, इथे ॲड केलं, इथे मी फॉर एक्झाम्पल G2 घेतला. ठीक आहे. हा चला हा कोणी घेतला होता, प्री रिलीज कसा आला इथे, त्याला डिलीट करतो. यूज करताय का, G1
डिलीट झाली ती. आता ट्राय करून बघतो तरी. G1 आपल्याला ग्रुप बदलावा लागेल. ठीक आहे, इथे मी G1 च्या ऐवजी घेतो RG. ठीक आहे, अरे RG घेतला ना आपण. ठीक आहे, याला ओव्हरऑल केलं, याला मी सेव्ह करतो. का सेव्ह होत नाही? ओपन आहे ना काही? सेव्ह करू देत नाही तो. पूर्ण क्लोज करतो. क्लास रिलीज हा कस काय येतोय G1 ला? आपण हा तर नव्हता बनवला ना. PR आयटम रिलीज क्लास हा बनवला आपण. हा कस काय येतोय G1 चा? ठीक आहे, काम करतो. काहीतरी झालंय इथं, याला रिमूव्ह करतो. आयटम रिलीज. ओके, सेव्ह झाला आपला. आपले रिलीज ग्रुप G1. रिलीज ग्रुपला आपला क्लास असाइन केला PR आयटम रिलीज. ठीक आहे, सेव्ह. इथे बॅक. आता आपल्याला अप्रुव्हल बनवायचं. अप्रुव्हर जे लोक आहेत ते बनवायचे रिलीज कोर्स मध्ये. ग्रुप G1 कोणी दुसऱ्याने बनवलेला आहे काय? बरोबर, ठीक आहे. एनिवे मला या ग्रुपमध्ये आपण आपला सुपरवायझर बनवायचा आता. SV सुपरवायझर ग्रुप G1. इथे मला मॅनेजर पाहिजे होता MG. ठीक आहे, SV आणि MG हे कोणीतरी दुसऱ्याने बनवलेले असते म्हणून ते असं होतं. ठीक आहे, हे माझे सेव्ह झाले. त्यानंतर रिलीज इंडिकेटर. रिलीज इंडिकेटर काय असतं तुझे? एक असतो तुझा ब्लॉक, दुसरा असतो रिलीज. जिथे नसतील तर आपण हे बनवू शकतो. ठीक आहे, याला मी व्यवस्थित करून देतो. ब्लॉक कुणीतरी गेलं. आता याच्या डिटेल्समध्ये जर मी गेलो, इथे काहीच मार्क नाही केलेलं. ठीक आहे, आता काय करून ठेवलं कोणीतरी. आणि दुसरी आर रिलीज. रिलीज मध्ये काय, मी जर हे सिलेक्ट करतोय फर्म फॉर रिक्विजिशन प्लॅनिंग. ठीक आहे, ज्यावेळेस मी MRP रन करणार आहे, MRP रन केल्यानंतर ही रिलीज जर PR असेल, ठीक आहे, हिला अवेलेबल क्वांटिटी मध्ये कन्सिडर करायचं की नाही करायचं, त्यासाठी हे. त्यानंतर ह्या PR पासून ही जर रिलीज झाली ही PR रिलीज झाल्यानंतर हिला कोटेशन मध्ये कन्वर्ट करू द्यायचं की नाही द्यायचं, तर मला करू द्यायचं. मी याला चेक करतोय. ही रिलीज झाल्यानंतर हिच्या अगेन्स्ट PO बनवायचा की नाही बनवायचा. ठीक आहे, PO बनवू द्यायचा असेल तर मला चेक करतो. फील्ड सिलेक्शन टाकून देते काय.
मला फील्ड सिलेक्शन एक अशी कुठली की नको की ज्याच्या बेसवरती पाहिजे. ठीक आहे. When the setting up release strategy and release indicator, you can thus use a field selection key to additionally determine whether a certain field and participation may or may not be changed following release approval. ठीक आहे. त्याची गरज नाही आपल्याला. चेंजेबिलिटी. ठीक आहे. मी एकदा माझा PR रिलीज झाला, त्याच्यानंतर मला PR मध्ये काही चेंजेस करू द्यायचे का नाही करू द्यायचे, तर जनरली आपण काय करतो, एकदा रिलीज झाला की आपण त्याला चेंज करून नाही देत. ठीक आहे. किंवा जर चेंज करायचा असेल तर मला परत नवीन स्ट्रॅटेजी यूज करायची आहे का, परत नवीन रिलीज करावं लागेल का, परत अप्रूव्हला जाईल का, तर त्यासाठी 2 चेंजेबल न्यू रिलीज इन केस ऑफ न्यू स्ट्रॅटेजी. अच्छा, नो न्यू डिटर्मिनेशन म्हणजे चेंज करू देत पण परत एकदा तो रिलीजसाठी विचारणार नाही, परत अप्रूव्हलसाठी विचारणार नाही. 3 घेतला तर तो चेंज करू देईल पण परत अप्रूव्हलला पाठवणार. ठीक आहे. आणि चेंजेबल पण इथे तो काही कंडिशन देणार, काही व्हॅल्यूची कंडिशन देणार की इतके पर्सेंटेज मध्ये मी चेंज करू शकतो. ठीक आहे. तर मला चेंज नाही करू द्यायची तर मी एक घेतो. ठीक आहे. व्हॅल्यू चेंज असेल तरी ते मी टाकू शकतो, काय पर्टिक्युलर पर्सेंटेज मध्ये वगैरे काय असेल तर फ्लॅट व्हॅल्यू असेल 100चा 200चा चेंज असेल तर मी अलाव करतो, किंवा 1000 रुपयाचा चेंज असेल मी अलाव करतो त्या हिशोबाने. ठीक आहे. आता मला तो नाही करू द्यायचा, मला सेव्ह करतो. ठीक आहे. डेटा सेव्ह. एकदा परत बघतो कोणी परत येऊन चेंज नाही केलं तर. ठीक आहे. आता ह्या गोष्टी माझ्या मेंटेन झाल्या. आता फायनली मला स्ट्रॅटेजी बनवायची. स्ट्रॅटेजी काय असते, ही माझी स्ट्रॅटेजी आहे R1. ठीक आहे. आणि R2 ही माझी स्ट्रॅटेजी आहे, हा माझे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आम्हाला आता यूज करायचे आहे. मी जातो क्रिएट स्ट्रॅटेजी मध्ये. R1 R2 ऑलरेडी यूज केलेले आहे. मी एक काम करतो, R1च्या जागी मी याला घेतो, RS RP. ठीक आहे. RS RP इथे RS RP नाही आहे, मी ते न्यू एंट्री करणार. रिलीज ग्रुप काय माझा G1, रिलीज स्ट्रॅटेजी RS काय अप टू 1 लाख. ठीक आहे. रिलीज कोड्स मला काय यूज करायचा आहे, मला फक्त सुपरवायझरचं अप्रूव्हल पाहिजे, म्हणून माझं सुपरवायझर काय होता SV. ठीक आहे. हा घेतला. त्याच्यानंतर रिच प्रेरिक्विसाईटमध्ये ज्यावेळेस सिंगल असेल तरी ते मला प्रेरिक्विसाईट नाही की मला याच्या अगोदर यांनी अप्रूव्ह करायला पाहिजे, म्हणजे मॅनेजरच्या अगोदर सुपरवायझरने अप्रूव्हल करायला पाहिजे, CEOच्या अगोदर मॅनेजरचा अप्रूव्हल पाहिजे, मॅनेजरच्या अगोदर सुपरवायझरचा अप्रूव्हल पाहिजे. ठीक आहे. तर हे इथे सिक्वेन्स आपल्याला मेंटेन करावा लागतो. पण आता माझा सिंगल अप्रूव्हल आहे म्हणून मला इथे काही करायची गरज नाही आहे. त्यानंतर माझे रिलीज स्टॅटस ब्लॉक्ड आहे. ठीक आहे. ज्यावेळेस सुपरवायझरने मार्क नाही केलं, रिलीज नाही केलं, तर स्टेटस काय असणार आहे, ब्लॉक असणार आहे. त्याने रिलीज केलं सुपरवायझर इथे SV, त्याने रिलीज केल्यानंतर माझा स्टेटस काय होणार आहे, रिलीज. ठीक आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन. इथे या क्लासिफिकेशन मध्ये माझा हा जो रिलीज ग्रुप आहे, माझी ही जी स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट टाईप काय असणार आहे, प्लांट कोणता असणार आहे, परचेसिंग ग्रुप काय असणार आहे, किंमत किती असणार आहे, या गोष्टी मी ते मेंटेन करू शकतो. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल मी एकासाठी इथे मेंटेन करतो, माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे तिथे पण मी मेंटेन करू शकतो, दोघं दाखवतो. ठीक आहे. डॉक्युमेंट टाईप काय माझा NB, प्लांट P001, परचेसिंग ग्रुप 250 आणि व्हॅल्यू अप टू 1 लाख पाहिजे मला, म्हणजे काय लेस दॅन, व्हॅल्यू इज लेस दॅन और इक्वल टू 1 लाख किंमत आहे. ठीक आहे. लेस दॅन इक्वल्स टू 1 लाख, हा 1 लाख रुपये. या कंडिशन ज्यावेळेस मॅच होईल त्यावेळेस माझा हा जो PR आहे हा अप्रूव्हल रिलीज साठी जाणार, म्हणजे तो सुरुवातीला ब्लॉक होणार. ठीक आहे. याला मी मेंटेन केलं, बॅक आलो. इथे रिलीज सिम्युलेशन आहे. इथे मी बघू शकतो
की जे काही मी मेंटेन केलंय ते माझं प्रॉपरली वर्क होतंय की नाही होत. ठीक आहे, आता माझं काय स्ट्रॅटेजी काय येत नाही. रूट येत नाही, स्ट्रॅटेजी येत नाही. तिथे दाखवायला पाहिजे त्याने स्ट्रॅटेजी. ओके, एक मिनिट, याला ना सेव्ह करतो आधी. ठीक आहे, याला मी सेव्ह करतो. आता मी रिलीज सिम्युलेशन मध्ये जातो. आता माझी स्ट्रॅटेजी शो करतो. माझा ग्रुप कुठला आहे, G1, स्ट्रॅटेजी RS. रिलीज टू डेट, आजची डेट असणार आहे. फायनल रिलीज कोणाचं असणार इथे, सुपरवायझरचं. ठीक आहे, आता सिच्युएशन काय माझी, ब्लॉक. याला सिम्युलेट करतोय. सध्या माझं स्टेटस ब्लॉक आहे. ज्यावेळेस मी रिलीज कोड SV ला डबल क्लिक करतो तर माझं काय होतं, स्टेटस चेंज होतं, रिलीज होतं, म्हणजे माझी काम करते. ठीक आहे, इथे मी सिम्युलेट करू शकतो. आता मला दुसरी एक रेल स्ट्रॅटेजी बनवायची, RS बनवली, अप टू 1 लाख बनवली. मला RP बनवायची 1 लाखापेक्षा जास्त. परत न्यू एंट्री, G1 स्ट्रॅटेजी RP मोर दॅन 1 लाख. ठीक आहे, रिलीज कोड कुठला आहे माझा, सुपरवायझर, SV आणि मॅनेजर. ठीक आहे, 2 केले, नंतर आले. आता रिलीज प्रेरिक्विस आहे माझा. मला इथे वर्टिकली काय दिलंय, माझे कोड्स आहेत. अप्रुव्हल SV माझा सुपरवायझर आहे, MG माझा मॅनेजर आहे, आणि इकडे माझी प्रेरिक्विजिट आहे. ठीक आहे, मला मॅनेजरच्या अगोदर, ठीक आहे, ह्या कोडसाठी याला रिलीज करायच्या अगोदर मला सुपरवायझर जो आहे त्याचा रिलीज पाहिजे. म्हणजे अगोदर सुपरवायझर रिलीज करेल, त्यानंतरच ती मॅनेजरकडे जाणार. ठीक आहे, म्हणजे मॅनेजरसाठी अगोदर कोणाचा अप्रुव्हल गरजेचं आहे, सुपरवायझरचा. म्हणून इथे चेक करणार. जर मला सुपरवायझरचं नंतर पाहिजे तर सुपरवायझरसाठी अगोदर कोणाचं पाहिजे, मॅनेजरचं पाहिजे, तर मी इथे चेक करू शकतो. हे दोघं तर मी करू शकत नाही, कुठला तरी एक पाहिजे. ठीक आहे, तर मला मॅनेजर नंतर पाहिजे, म्हणून मी इथे चेक केलं. कंटिन्यू. आता स्टेटस ज्यावेळेस दोघांनी चेक नाही केलं, अप्रूव्ह नाही केलं, तुझं स्टेटस ब्लॉक राहणार. आता SV सुपरवायझर पहिला होता आपल्या स्ट्रॅटेजीनुसार, SV आणि MG. ठीक आहे, सुपरवायझरने अप्रूव्ह केलं, पण स्टेटस काय, ब्लॉक. टिका, कारण इथे अजून मॅनेजरचा अप्रूव्ह नाही. नंतर सुपरवायझरने अप्रूव्ह केलं, मॅनेजरने पण अप्रूव्ह केलं, मग तुझं रिलीज होतं. ठीक आहे, आता क्लासिफिकेशन इथे पण मेंटेन करू शकतो. आता तुला याच्याऐवजी दुसरा ऑप्शन दाखवतो, मी याला सेव्ह करतो. ठीक आहे, मी माझी स्ट्रॅटेजी सेव्ह झाली. माझ्याकडे टी कोड आहे CL24N. माझा क्लास मी टाकला, क्लास टाईप मी टाकला, एंटर केलं. माझ्या 2 रेल स्ट्रॅटेजी आपण बनवल्या. ठीक आहे, RP आणि RS, G1 RP, G1 RS. G1 माझा ग्रुप होता, RP माझी स्ट्रॅटेजी. आता जर मी RP बघितली तर डिटेलमध्ये गेलो. ठीक आहे, सॉरी, RS घेतला, इथे डिटेल्समध्ये गेलो. RS साठी मी या गोष्टी ऑलरेडी मेंटेन केलेल्या आहेत, बरोबर. RS साठी या गोष्टी मी पाठीमागे मेंटेन केल्या आहेत, RP साठी मी मेंटेन नाही केलेलं. मग मी काय करू शकतो, माऊस काय भंगार माऊस. ओके, RP सिलेक्ट करतो, आता डिटेल्समध्ये जातो. आता RP साठी मी इथे मेंटेन करू शकतो. मला डॉक्युमेंट टाईप पाहिजे NB, प्लांट पाहिजे P001. ठीक आहे, परचेसिंग ग्रुप पाहिजे 250, आणि व्हॅल्यू माझी 1 लाखापेक्षा जास्त पाहिजे, कारण 1 लाखापर्यंत लेस दॅन ऑर इक्वल टू मी घेतलंय, म्हणजे तिथे 1 लाख सुद्धा आली तरी माझी कोणती ट्रिगर होणार आहे, अगोदरची RS. ठीक आहे, तर मला मोर दॅन 1 लाख पाहिजे, मग इथे घेतलं मोर दॅन
1,00,000 आणि किंमत करन्सी सॉरी INR. ठीक आहे, याला मी सेव्ह करणार. झाले माझी इथे सेव्ह. इथे मी क्लोज करतो याला. परत तिकडे येतो. सिस्टमच किती क्लिक करतोय. ओके, हे होतं माझं त्याच्या क्लासिफिकेशन मध्ये अपडेट होऊन गेलं मोर दॅन 1,00,000 बाकीच्या गोष्टी. आता आपण एक टेस्ट करून बघू. चालू नाही काय? ME51M. सोर्स डिटर्मिनेशन ठीक आहे. सोर्स डिटर्मिनेशन नसेल तरी चालेल. ओके, या सिस्टम मध्ये मटेरियल काय होतं आपल्याजवळ 2050. याला सोर्स पण असाइन करून देतो. प्लांट P001 कंडिशन होती माझी. ठीक आहे, इथे माझा रिलीज स्ट्रॅटेजीचा टॅब सध्या नाही. ठीक आहे, मी प्लान टाकला P001. डॉक्युमेंट टाईप NB आहे. ठीक आहे, परचेसिंग ग्रुप माझा 250. ठीक आहे, ज्यावेळेस माझ्या सगळ्या कंडिशन आल्याबरोबर ठीक आहे 8,000 गुणिले 15 तुझी व्हॅल्यू किती आली 1,20,000. ठीक आहे, म्हणजे माझी दुसरी स्ट्रॅटेजी रिलीज झाली 1,00,000च्या वरती. जर मी इथे गेलो न्यू स्ट्रॅटेजी मध्ये, इथे मला दाखवतोय RP मोर दॅन 1,00,000. ठीक आहे, आणि कोण कोण अप्रूव्हर आहे सुपरवायझर आणि मॅनेजर. इथे मी शो लोकेशन टाकून ठीक आहे. जर मी ते क्वांटिटी कमी करतो फॉर एक्झाम्पल इथे 4,000 करतो, माझी स्ट्रॅटेजी चेंज झाली. RPच्या ऐवजी RS झाली अप टू 1,00,000 आणि अप्रूव्हर कोणाचं आहे सुपरवायझरचं फक्त. ठीक आहे, परत इथे व्हॅल्युएशन मध्ये तरी माझी प्राइस सेम राहणार आहे. मी आता याला माझा असा आहे नाही, पण मी याला PR मध्ये कन्वर्ट करू शकतो का सर, PO मध्ये कन्वर्ट करू शकतो का? नाही करता येणार का, कारण माझा याला रिलीज नाही केलेलं. तर मी याला सेव्ह करतो. क्वांटिटी होतो. ओके, याला सेव्ह करतो. आता जर मला एक PR रिलीज करायची, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल रिलीज आणि मोर दॅन 1 PR रिलीज करायचा. ठीक आहे, सिंगल PR रिलीज करायचे असेल तर माझ्याकडे ट्रान्झॅक्शन कोड आहे ME54N. ठीक आहे, जर मला कलेक्टिव्ह रिलीज करायचं आहे तर माझ्याकडे ट्रान्झॅक्शन आहे ME55. ठीक आहे, आता आपण एनिवे एकच बनवून घेऊ. अजून एक बनवून बघू. याला एक काम करतो, सोर्स डिटर्माइन नाही करत, फक्त रिलीज करतो. याला 500 क्वांटिटी होतो, म्हणजे दोघं सिनॅरिओ होऊन जातील आपले. P001 ठीक आहे, इथे स्ट्रॅटेजी आली माझी अप टू 1,00,000ची. ठीक आहे, सुपरवायझर माझी प्राइस किती आली याची 1,00,000पेक्षा खाली पाहिजे, 7,500 1,00,000च्या खाली. ठीक आहे, 2 माझे PR झाले रेडी. याला मी सेव्ह करतो. अगोदरचा 295 असायला पाहिजे. जर मला सिंगल PR रिलीज करायचा आहे तर मी कुठे जाणार ME54N चा नंबर कॉपी करून घेतो. ठीक आहे, प्रेसेस रिक्वेशन कॅन नॉट बी रिलीज्ड.
आता हा नाही बनला आपला ME54N. यार का होत नाही रिलीजचा टिकॉडच ओपन होत नाही. जुना आहे. हा आपली जुना आहे. नाही, हा ठीक आहे, जुना आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आपण टिकॉड दुसरा यूज करतोय ना. 55 काम करतोय, 54 काम नाही करत आहे. 54 ओके, 54N नाही आहे, फक्त 54. ठीक आहे, ME54 आणि ME55. ठीक आहे. आता ज्यावेळेस मी 54 यूज करतोय, मला तो एक PR चा नंबर मागतोय आणि जो काय रिलीज कोड असेल तो मी इथे टाकणार. ठीक आहे. आणि हा दुसरा आहे माझा कलेक्टिव्ह रिलीज ME55. ठीक आहे. इथे मी डिरेक्ट रिलीज कोड टाकणार, रिलीज ग्रुप टाकणार. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल माझा रिलीज कोड काय होता, सुपरवायझर SV. ठीक आहे. आणि रिलीज ग्रुप काय होता, G1. ठीक आहे. मला माझ्याकडे नंबर माहिती असेल परचेस रिक्वेशनचा तर तो टाकू शकतो, किंवा मटेरियल असेल ते टाकू शकतो. बऱ्याचशा फील्ड्स आहेत, त्याच्या बेसवरती मी सर्च करू शकतो. किंवा मी फॉर एक्झाम्पल हे पण माहिती नाही मला रिलीज कोड वगैरे. ठीक आहे, हे पण माहिती नाही, मी ते मटेरियल टाकतो. आपलं मटेरियल होतं 2050. ठीक आहे. ओव्हरऑल रिलीजवाले सिलेक्ट करायचे की आयटम रिलीज सिलेक्ट करायचे. ठीक आहे, ते चेकबॉक्स आहे, मी सगळे सिलेक्ट करणार आहे. त्याला एक्झिक्यूट करतो. रिलीज कोड टाकण्याचं आहे सुपरवायझर. ठीक आहे. तर माझ्या 2 PR अवेलेबल आहेत माझ्याकडे. मी याला सिलेक्ट करणार, ते रिलीजचा ऑप्शन असायला पाहिजे. व्हॅल्यू आहे का कुठे दिलेली त्यांनी, 8000 क्वांटिटी. रिलीजचा ऑप्शन कुठे आहे, मागच्या वेळेस आपण रिलीज केलं होतं. ठीक आहे, रिलीज पॉसिबल इथे क्लिक केलं, ही माझी रिलीज झाली. ठीक आहे. तर तुला जिथे सिलेक्ट केलं ही पण माझी रिलीज झाली. मी याला सेव्ह करतो. अरे का होत नाही सेव्ह, काय म्हणतो, इज ऑलरेडी इफेक्टेड. ओके, माझा नंबर बघायचा आता मला. 295 296 काहीतरी नंबर होता. 53N. ओके, 295. ठीक आहे. रेट स्ट्रॅटेजीमध्ये गेलो. सुपरवायझरसाठी मी रिलीज केली, फक्त एकच रिलीज कोड टाकला होता. मॅनेजर माझा अजून बाकी नाही, म्हणून त्याने काय केलं. ठीक आहे, सध्या माझं रिलीज इंडिकेटर काय ब्लॉक्ड आहे, कारण मी एकालाच रिलीज केलं, फक्त सुपरवायझर आहे म्हणून तिथे रिलीज इफेक्टेड दाखवतो. ठीक आहे, पण मी मॅनेजरला अजून केलेलं नाही. तर मी आता यालाच काय करतो, मॅनेजरला जर करायचं, हा PR घेतो, इंडिव्हिज्युअल रिलीज करू शकतो मी आता याला. ठीक आहे, ME54 मध्ये जाऊन इथे टाकला, रिलीज कोड काय माझा मॅनेजर MG, याला सिलेक्ट केलं, लाईन आयटम सिलेक्ट करतो, रिलीज प्लस सेव्ह. इथे काय स्ट्रॅटेजी म्हणतो, एक तर मला फक्त रिलीज करायचं असेल तर मी रिलीज करणार आणि नंतर इथे सेव्ह करणार, किंवा रिलीज प्लस सेव्ह एकाच बटनमध्ये मी सगळे कामं करू शकतो. ठीक आहे, माझं झालं, रिक्वेशन चेंज झाली. आता जर मी सेम PR बघितला,
495. ठीक आहे. आता मी जातो स्ट्रॅटेजी मध्ये. सुपरवायझर पण रिलीज आहे आणि मॅनेजर सुद्धा रिलीज आहे. म्हणजे आता मी याला पीओ मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर याच्या अगोदर मी याला पीओ मध्ये कन्वर्ट करायचा ट्राय केला असता ME59N, तर सिस्टमने मला एरर दिला असता. ठीक आहे. तर ही होती तुझी PR ची स्ट्रॅटेजी. उद्या आपण एक्सटर्नल अप्लाय करू पीओ. ठीक आहे. काय डाऊट याच्यामध्ये? चालेल ना. संपू आज.